चला तर मित्रांनो, आज आपण करणार आहोत आमटी. तर आमटीसाठी सर्वप्रथम घेतलेलं आहे साहित्य. तर साहित्यामध्ये कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण आणि आपले वाळलेले खोबरे बारीक कापून घेतलेले आहे आणि धने. तर आता आपण कांदा आमटीसाठी परतायला घातलेला आहे. तर मग आपला चांगल्या प्रकारे कांदा करपून घेतलेला आहे. तर आपला चांगल्या प्रकारे कांदा आपण भाजून घेतलेला आहे. तर यानंतर आपण खोबरे टाकणार आहोत. तर आपण तव्यावर आता खोबरे भाजायला टाकले आहे आणि आता आपण ते कडकपणे भाजून घेणार आहोत, जेणेकरून आमटी चांगल्या प्रकारे होईल. तव्यावर टाकल्यानंतर गॅस पूर्ण मोठा करायचा, जेणेकरून लवकर भाजून होईल खोबरे चांगले भाजावं म्हणून आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडेसे तेल. तेलामुळे पटकन भाजून होतील. तर पहा, ह्याला असा कलर आलेला आहे लाल प्रकारे. तर आता खोबरे पण भाजत आहे पूर्ण प्रकारे. तर आपले खोबरे भाजून झाले आहे. तर आपण